कंपल्सरी पाहिजेत. चला सलामीची जोडी मैदानात. मिस्टर संकेत स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राइक एंडला प्रसाद वारिक. ओव्हर क्रमांक 1 इथे पेश करण्यासाठी सज्ज असेल मिस्टर अनिकेत घाडी. टॉस जिंकलाय दत्तसाई नाडण टीमने. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निर्धारित 5 ओव्हरची लढत. ओव्हर क्रमांक 1 मिस्टर अनिकेत गाडी. शार्वी स्पोर्ट्स तिरलो टीमच्या माध्यमातून यस पंचांचा सिग्नल येतोय. ते मॅचला सुरुवात. लेफ्ट हँड बॅटर संकेत. पहिला चेंडू उडवलाय, भरपूर उंच गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु आउट ऑफ पार. षटकार. संकेत पुजारेच्या बॅट मधून हा षटकार खेचला जातोय. 6 धावाने खातं खोललं गेलंय संकेत पुजारेने. टीमची धावसंख्या 6. कुठल्यावरती टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, त्याचाच बरोबर फायदा उठवला संकेतने आणि भरपूर लांब लचक उंच असा षटकार खेचलाय बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. टीमची धावसंख्या 6. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण अनिकेत गाडीच्या. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. स्ट्रेट ड्राईव्हला लॉंग ऑफला चेंडू जातोय. पाहायचंय थोडासा पंबल झाला की काय, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव कंप्लीट केली जाते. वेगाने दुसरी धाव घेतली जाते. संकेत पुजारे, प्रसाद वारिक. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या 8 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. एक मोठा फटका सजवला संकेतने, परंतु त्यानंतर लॉंग ऑफला एक जबरदस्त फटका सजवला. डीप मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. टीमची धावसंख्या 8 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. अनिकेतच्या विरोधात पुन्हा एकदा संकेत. मात्र चांगला चेंडू फाईन लेगला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत. एक धाव कंप्लीट करेल का? यस, ते तोपर्यंत एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये प्रसाद वारिकचा. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या असत्या, परंतु इथे ताळमेळ दिसला नाहीये. संकेत पुजारे, प्रसाद वारिकच्या माध्यमातून एकच धाव. टीमची धावसंख्या 9 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आक्रमण पाहायला भेटलंय संकेत पुजारीच्या माध्यमातून, परंतु सध्या नॉन स्ट्राइक एंडला. प्रसाद वारिक स्ट्रायकिंग एंडला. दत्तसाई नाडण टीमच्या माध्यमातून खेळण्यासाठी सज्ज असेल आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं जातंय. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात पाहायला भेटतोय. कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात पाहायला भेटतोय. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक, डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण इथे पाहायला भेटतोय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. काऊ कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. मात्र थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय की काय, परंतु सोडून दिलाय. धावा मिळणार नाहीयेत. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा गती कमी पाहायला भेटली अनिकेत गाडीची. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. बिनबाद 8 धावा. सुरुवात चांगली केली आहे दत्तसाई नाडण टीमने. संकेतने एक षटकार खेचलाय, परंतु प्रसाद असेल. हा पुल्लर लेनचा चेंडू. पुन्हा एकदा थोडेसे पंबल झाले. खेळपट्टीवरती थोडेसे पडले, परंतु इथे क्षेत्ररक्षक स्वतः जातोय केतन. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या वाढते. 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. संकेतने आक्रमण स्वीकारलंय, परंतु प्रसाद वारिक इथे थोडेसे फंबल झाले, परंतु तो सध्या नॉन स्ट्राइक एंडला. टीमची धावसंख्या 10 धावा. लेफ्ट हँड बॅटर संकेत पुजारी, त्याच्या विरोधात अनिकेत गाडी. उर्ध्व विकेट बॉलर तयार. शार्वी स्पोर्ट्स तिरलो टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे पाहावा मिळणार नाहीयेत की काय, परंतु इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 10 धावा. निर्धारित 5 ओव्हरची लढत दत्तसाई नाडन विरुद्ध शार्वी स्पोर्ट्स तिरलोट अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. टॉस जिंकला दत्तसाई नाडन टीमने. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालेत. राज तिर्लोटकर पाहायला भेटतील. या खेळाडूचा विचार केला तर राज तिर्लोटकरने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केलाय. 2026च्या स्पर्धा भरपूर चांगला परफॉर्मन्स मध्ये. चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टंप उखळला गेला आणि इथे मात्र प्रसाद वारिकला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का इथे पोहोचलाय दत्तसाई नाडन टीमला. 1-10 अशी परिस्थिती आहे. राज तिर्लोटकर बद्दल आपण चर्चा करत होतो. यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये आहे. शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीमचा हा ओव्हर क्रमांक 2 पेश करणारा मिस्टर राज तिर्लोटकर अतिशय दर्जेदार फॉर्म मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट टेनिस सुद्धा गाजवलो आहे. युवा टॅलेंट आहे. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झाले आहेत. प्रसादचा विचार केला तर एकच धाव त्यांच्या खात्यामध्ये ऍड केली गेली आहे. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल वेदांत मीराशी पाहायला भेटतील. वेदांत मीराशी स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत पुजारे. ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी राज तिर्लोटकर. 1-10 अशी परिस्थिती आहे. दत्तसाई नाडन टीमची चांगली बॅटिंग करावी लागेल वेदांत मीराशीला. हा मात्र मोठा फटका सजवलाय. झेल होईल का इथे? अप्रतिम झेल पकडला गेलाय डीप मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात वेदांत मीराशी गोल्डन डकचा शिकार बनतोय आणि बॅक टू पॅव्हेलियन. दुसरा धक्का पोचला इथे दत्तसाई नाडन टीमला. लागोपाठ 2 धक्के दिले आहेत राज तिर्लोटकरने. काय गोलंदाजी केली आहे. अनिकेत घाडीवरती थोडंसं आक्रमण पाहायला भेटलं. संकेतने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी करून गेला. परंतु 10 धावा त्याने अनिकेत घाडीने खर्च केल्या. परंतु युवा टॅलेंट देवगडचा राज तिर्लोटकर ज्याने काय गोलंदाजी करतोय आपल्या टीमला. सलग 2 गडी बाद केलेत. प्रसाद वारिक त्यानंतर वेदांत मीराशीला बाद केलंय. नवीन बॅटर इथे मैदानात दाखल होईल. रोहन मीराशी पाहायला भेटेल आपल्याला. हॅट्रिक चेंडू असेल राज तिर्लोटकरचा. राज तिर्लोटकरच्या विरोधात इथे रोहन मीराशी स्ट्रायकिंग एंडला बॅटर. टीमची धावसंख्या 10-2 अशी परिस्थिती आहे. सध्या खाली राहिलाय संकेत पुजारे परंतु स्ट्रायकिंग एंडला रोहन मीराशी. चांगला चेंडू इथे केतनला सुद्धा समजलाच नाहीये. केतन सुद्धा बीट झालेत. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकलेत. 2 गडी बाद केलेत. काय गोलंदाजी करतोय राज तिर्लोटकर. भरपूर सामन्यामध्ये अशीच अतिशय चांगली कामगिरी केली आहे तोच राज तिर्लोटकर. आता मात्र मोठा फटका. लॉंग ऑफला चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1 बाउंड चेंडू अडवला जातोय. भरपूर वेळानंतर दत्तसाई नाडनच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड केली जाईल. मॅजिकल फिगर मध्ये 11-1 11-2 अशी परिस्थिती आहे. 2 गडी गमावल्यात दत्तसाई नाडन टीमने. एका बाजूने संकेत पुजारे चांगली बॅटिंग करावी लागेल. सलामीचा बॅटर आणि त्याच्या विरोधात राज तिर्लोटकर. सलग 2 चेंडू निर्धाव. सलग 2 गडी बाद केलेत राज तिर्लोटकरने. तोच गोलंदाज लेफ्ट हँड बॅटर इथे पाहायला भेटेल. त्याच्या विरोधात संकेत. चांगला फटका सजवलाय. पाहायचं 1 धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण चांगला आहे त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. 13-2 अशी परिस्थिती आहे. संकेत पुजारीच एका बाजूने चांगली बॅटिंग करावी लागेल. रोहन मीराशी नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडला संकेत पुजारी. राज तिर्लोटकर शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीमच्या माध्यमातून. राज स्लोअर पद्धतीचा चेंडू फुलर लेंथला. हा फटका सजवलाय. पाहायचं इथे झेल होईल का? झेल सुटलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. लेफ्ट हँड बॅटर इथे जीवदान प्राप्त केलंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि झेल कोणाचा सोडलाय तर संकेत मीराशी पुजारेचा ज्याने काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी.
आणि इथे मात्र 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 ला 15 अशी परिस्थिती आहे. दत्तसाई नाडण टीमची पहिल्या ओव्हरचा खेळ संपला तेव्हा मात्र 10 धावा, बिनबाद 10 धावा. परंतु त्यानंतर मात्र राज टिर्लोटकरने सलग 2 गडी बाद केले. प्रसाद वारिक, वेदांत मिराशी या 2 खेळाडूंना डगआउटचा रस्ता दाखवला. परंतु 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ला 15 दत्तसाई नाडण टीमची धावसंख्या. केतन येतोय ते चॅलेंजिंग ओव्हर. 10 धावा तुम्हाला कंपल्सरी या ओव्हर मध्ये बनवायचे आहेत. स्विंग अन मिस, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. 10 धावा जर तुम्ही बनवल्या नाहीत या ओव्हर मध्ये तर आपण आता धावा ज्या बनवल्यात, ज्या ओव्हर मध्ये तुम्ही आता तिसऱ्या ओव्हर मध्ये ज्या धावा बनवणार आहात तितक्या मायनस होतील. वाईड चेंडू, अंपायर विल बी फायनल डिसिजन असेल. केतन चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. परंतु वाईट चेंडू, एक धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. चॅलेंजिंग ओव्हर इथे पाहायला भेटते आणि तीच ओव्हर इथे मिस्टर केतन तिर्लोटकर पेश करताना. आतापर्यंत एकच धाव दिली आहे. 10 धावा बनवायचे आहेत. रोहन मिराशी मोठा फटका कव्हरला दिशा दिली आहे. उंच गेलाय चेंडू, आउट ऑफ पार. षटकार जाईल इथे. रोहन मिराशीच्या बॅट मधून षटकार येतोय. टीमची धावसंख्या वाढते 22 धावा. परंतु केतन तिर्लोटकरचा विचार केला तर आतापर्यंत 7 धावा त्याने दिल्या आहेत या ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या 22 धावा. 2 ला 22 अशी परिस्थिती आहे. बॅटर तयार असेल रोहन मिराशी. थोडेसे अगोदर सफल झाले. फुलर लेनचा चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव कंप्लीट केली जाईल. तिथे टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 23 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेले आहेत. चॅलेंजिंग ओव्हरचा विचार केला तर 8 धावा आतापर्यंत त्याने बनवल्यात केतन तिर्लोटकरच्या ओव्हर मध्ये. रोहन मिराशीने केतनच्या विरोधात इथे स्विंग आणि मिस. काय भन्नाट वेग पाहायला भेटला. कुठल्यानंतर ती टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू आणि तोच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 8 धावा आतापर्यंत बनवले गेले आहेत केतन तिर्लोटकरच्या या ओव्हर मध्ये. चॅलेंजिंग ओव्हर आहे सर्व्हिस स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. स्विंग आणि मिस, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत आणि इथे मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती विचार केला तर मात्र 23 धावा झाल्या होत्या. परंतु तुम्ही 8 धावा या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तुम्ही बनवल्यात आणि त्यामुळेच की काय तुमच्या 8 धावा बनवल्यात आणि त्यामुळे तुमच्या 4 धावा मायनस होतील. म्हणजे 23 मधून 4 धावा गेलेत. आत्ता मात्र धावसंख्या झाली आहे 19 ला 2 अशी परिस्थिती आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. दत्तसाई नाडण या टीमची धावसंख्या. नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालेत. साहिल येतोय नवीन गोलंदाज. ओव्हर क्रमांक 4 पेश करण्यासाठी सज्ज असेल. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर संकेत पुजारेल. त्याला आक्रमण करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. अगोदर सफल झाले परंतु इथे मात्र थोडेसे बीट सुद्धा झालेत. वाईड चेंडू, स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इथे वाईड घोषित केलाय पंचांनी. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते मात्र 20 धावा. 2 गडी गमावले आहेत दत्तसाई नाडण टीमने.
टीमची धावसंख्या 20 धावा. 2 गडी गमावले दत्तसाई नाडन टीमने. ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. यष्टीरक्षक थोडेसे बल आणि इथे मात्र धोका असेल. माघारी परतावं लागेल रोहन मिराशीला. काही गरज नव्हती परंतु एक चौटी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे आपली विकेट गमवावी लागली आहे. रोहन मिराशीला टीमला बसलेला तिसरा धक्का. टीमची धावसंख्या 3-20. दत्तसाई नाडन या टीमची धावसंख्या. चौथ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. ओव्हर क्रमांक 1 पेश करताना अनिकेत गाडीने 10 धावा खर्च केल्यात परंतु राज तिर्लोटकरचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 5 धावा दिल्यात आणि प्रसाद वारिक आणि वेदांत मिराशीला बाद केलं होतं. आता मात्र ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. नवीन बॅटर इथे मैदानात दाखल झालेत. निशांत हिरनाईक. वाईड चेंडू. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होईल. टीमची धावसंख्या 21. नवीन बॅटर निशांत हिरनाईक आपल्याला पाहायला भेटेल. निशांत हिरनाईकचा विचार केला तर चौकार षटकार मारण्याची याची खासियत आहे. मनगटामध्ये भरपूर ताकद. जरी बॉडी लँग्वेजचा विचार केला तर थोडासा स्लिम दिसतोय परंतु मनगटामध्ये भरपूर ताकद आहे. चौकार षटकार मारण्याची नेहमी क्षमता आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट याने सुद्धा गाजवलंय. अतिशय दर्जेदार देवगड तालुक्यामध्ये खेळ केला निशांत हिरनाईकने आणि तोच सध्या स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला दत्तसाई नाडन टीमच्या माध्यमातून. आणि त्याच्या विरोधात ओव्हर क्रमांक 4 पेश करण्यासाठी सज्ज असेल मिस्टर साहिल. शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीमच्या माध्यमातून निशांत हिरनाईकच्या विरोधात साहिल गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू हलक्या हातानं स्टीअर केलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक येतोय. राज तिर्लोटकर फेकी करेल तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 2च धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहे. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23-3. दत्तसाई नाडन टीम 23-3. साहिलच्या विरोधात पुन्हा एकदा निशांत हिरनाईक. मोठा फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनकडे डीप मध्ये अप्रतिम झेल पकडला या ठिकाणी आणि निशांत हिरनाईक लवकर बाद झालेत. अपेक्षा भरपूर होत्या परंतु इथे अपेक्षांचा चकनाचूर केलाय. इथे नाराज केलाय प्रेक्षकांना. त्याची बॅटिंग बघण्यासाठी भरपूर लोक आले होते प्रेक्षक परंतु या ठिकाणी एकच 2 धावांवरती बाद झालेत निशांत हिरनाईक. साहिल चांगली गोलंदाजी करताना इथे शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीमच्या माध्यमातून. चौथा धक्का पोहोचलाय. नवीन बॅटर सध्या मैदानात प्रसाद महाडिक. प्रसाद महाडिक आपल्याला पाहायला भेटेल स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूने संकेत पुजारे चांगली बॅटिंग करतोय परंतु त्याला स्ट्राईक द्यावी लागेल. दत्तसाई नाडन टीमच्या माध्यमातून तो सध्या भरपूर वेळ नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. संकेत पुजारे चांगली बॅटिंग आहे त्याच्या भात्यामध्ये परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे. प्रसाद महाडिक स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या विरोधात साहिल. हा मात्र चांगला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला लगावलाय परंतु नैसर्गिकरित्या चेंडू अडतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 2च धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या वाढते सध्या स्कोर कार्ड वरती 25-4. दत्तसाई नाडन टीमच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. टीमची धावसंख्या 25. प्रसाद मात्र इथे मात्र हिट विकेट मानावं लागेल. बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न. शूज कुठेतरी यष्ट्यानं आदळलेत आणि त्यामुळेच की काय ते प्रसाद महाडिक बाद झालेत. टीमला बसलेला मात्र हा 5वा धक्का म्हणावा लागेल दत्तसाई नाडन टीमच्या माध्यमातून. 5-25 दत्तसाई नाडन टीमच्या माध्यमातून. तुम्ही सध्या पाहताय
FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026चा दरार म्हणजेच काय तर श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे गाडीवाडी यांची ही भव्य दिव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नवीन बॅटर सतीश मोंडे इथे पाहायला भेटेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. 25ला 3 ज्या पद्धतीने सुरुवात केली होती संकेत पुजारेने अनिकेत काडीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धावा बनवल्या, परंतु तदनंतर संकेत पुजारे इथे मात्र नॉन स्ट्राईकला दिसतोय. सतीश मोंडे नवीन बॅटर साहिल गोलंदाजी करतोय. ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. साहिलच्या अगेन्स्ट इथे बॅटिंग करताना सतीश मोंडेला चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीत आहे. इथे बॅटची कडा घेऊन गेला होता की काय चेंडू, परंतु पंच वाईट घोषित करतायत. लेग स्टिक पिच केली आहे तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 26ला 5 अशी परिस्थिती आहे. धावा बनवाव्या लागतील तुम्हाला. 40-45 धावा बनवाव्या लागतील या इनिंगमध्ये. दत्तसाई नाडन टीमला बॅकफुटला थोडासा दिसतोय. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. काय भन्नाट वेग इथे पाहायला भेटला. सतीश मोंडेला समजला नाही आहे चेंडू. ओव्हरची सांगता होते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सध्या 5ला 26 अशी परिस्थिती आहे. दत्तसाई नाडन टीमची धावसंख्या शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संकेत पुजारे 6 चेंडूंचा सामना केला. 13 धावांवरती खेळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेलाय, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय. परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला येईल संकेत पुजारी. 6 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्या आहेत. फक्त 6 चेंडू त्याला खेळण्यासाठी भेटले. एक अष्टपैलू खेळाडू संकेत पुजारे सुरुवातीपासून मैदानात आहे, परंतु 7 चेंडू खेळलाय. 13 धावा बनवल्यात. आत्ता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँड बॅटर मिस्टर संकेत पुजारी आणि त्याच्या विरोधात इथे केतन येतोय. शेवटचं षटक अनामारीचं षटक. आक्रमण करेल का संकेत पुजारी? क्षमता आहे. लेफ्ट हँड बॅटर तयार. अगोदर शफल झाले, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. स्विंग झालाय चेंडू. बीट झालेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 गडी गमावले दत्तसाई नाडन टीमने. मोठे फटके मारावे लागतील संकेत पुजारेला. एकमेव असा खेळाडू दत्तसाई नाडन टीमच्या माध्यमातून. मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. अलाउन द कार्पेट चेंडू. इथे क्षेत्ररक्षक चांगलं झालं, परंतु फेकी करताना कुठेतरी थोडेसे फंबल झालेत. परंतु एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 27 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. 27ला 5. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके यायला पाहिजेत या इनिंग मध्ये. सतीश मोंडे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला संकेत पुजारे. सतीश मोंडेला आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. केतन तिर्लोटकर वरती धावा पाहिजे आहेत आपल्याला. कशाही येऊ दे, खोऱ्याने धावा घ्याव्या लागतील. दत्तसाई नाडन टीमच्या खेळाडूंना. सतीश मोंडे स्ट्रायकिंग एंडला. मात्र मोठा फटका सजवलाय. पाहायचंय भरपूर लांब जाईल का? यस, सीमारेषा पलीकडे. इथे सतीश मोंडेच्या बॅट मधून आक्रमण केला जातंय षटकारासाठी. 6 धावा इथे ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या षटकाराच्या साहाय्याने 33 धावा. अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल सतीश मोंडेला. आक्रमण करावं लागेल आणि शेवटच्या ओव्हरचा खेळ चालू आहे. केतन तिर्लोटकर ओव्हर क्रमांक 5 पेश करतोय. 5 गडी गमावल्यात. 33 धावा बनवल्यात दत्तसाई नाडन टीमने, परंतु सतीशसाठी ते क्षेत्ररक्षण डीप मध्ये घेतलं जातंय. आता मात्र थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या राडारमध्ये चेंडू आला नाहीये. थोडेसे शफल होऊन खेळले असते सतीश मोंडे तर पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला भेटला असता, परंतु तसं घडलंच नाहीये. डॉट चेंडू जातोय. सतीश मोंडे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. केतन तिर्लोटकरच्या अगेन चांगला चेंडू. फर्स्ट स्लिप ओढून चेंडू मागे जातोय. गोशांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या वाढेल. 34 धावा. आणि शेवटच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. चौकार मारेल का षटकार मारेल हे सुद्धा पाहणं तितकेच महत्वाचं आहे.
एक षटकार सतीश मोंडेच्या बॅटमधून निघालाय. आता मात्र चांगला चेंडू स्विंग झालाय. चेंडू डॉट निघेल की काय? यस, इथे डॉट निघतोय आणि इथे 5 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 34ला 5 अशी परिस्थिती आहे. दत्तसाई नाडण टीमची 35 धावांचं लक्ष्य इथे पार करायचंय. शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट या टीमला येणारे चेंडू असेल आपल्याकडे 30 आणि या 30 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्या आहेत शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट या टीमला. तुम्ही सध्या पाहत आहात दत्तसाई नाडण विरुद्ध शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. दत्तसाई नाडण टीमने टॉस जिंकला. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच काय तर शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट टीम गोलंदाजी करताना पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत गाडीने पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या. सलामीसाठी आले होते संकेत पुजारी आणि प्रसाद वारीक. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत गाडीने 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर राज तिर्लोटकरचा विचार केला तर त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. प्रसाद वारीक आणि वेदांत मीराशी या 2 गड्यांना बाद केलं आणि त्यावर मात्र 5च धावा त्याने खर्च केल्यात. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये चॅलेंजिंग ओव्हर पाहायला भेटली केतन तिर्लोटकरची आणि या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 10 धावा बनवायच्या होत्या परंतु 8च धावा समोरच्या टीमने बनवल्यात. म्हणजेच काय तर दत्तसाई नाडण टीमने 8च धावा बनवल्यात आणि त्यामुळे 4 धावा त्यांच्या मायनस करण्यात आल्या होत्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. परंतु ओव्हर क्रमांक 4 पेश करताना साहिलने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. या ठिकाणी 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि 5व्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा केतन आला. केतनने सुद्धा 8च धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय तर 34 धावा बनवल्या आहेत इथे दत्तसाई नाडण टीमने. 35 धावांची आवश्यकता असेल शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट या टीमला. कट्टा किंग ऑफ गल्ली गँग वानिवडे आणि श्रेयश 11 पाळेकर वाडी टीमच्या कॅप्टनने आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर या. तर या ठिकाणी मी थांबतोय काही वेळासाठी रजा घेतोय. यानंतरचा आवाज तुम्ही ऐकाल देवगडचा युवा टॅलेंट पंकज जिलाड आणि मी उत्तम मुणगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स पंकज. हॅलो 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 माईक चेक. धन्यवाद उत्तमजी मुनगेकर सर. पंचांचा सिग्नल मॅच ऑन केली जाते. 35 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी दाखल झाले स्ट्राइक एंडला राज तिर्लोटकर. नॉन स्ट्राइक एंडला अनिकेत गाडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रसाद महाडिक. पहिला बॉल वेगाने फेकलाय. पुलर लेनचा बॉल आहे. एष्टरक्षक फंबल झालेत. बॉल जर पाहिला लेग बाईचा सिग्नल आला. 1 धाव तर मिळाली आहे. 35 धावांचं लक्ष आहे. आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये. बापर्डे गावामध्ये सुरू आहे टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 आपण पाहताय. 6वं पर्व सुरू आहे आणि या 6व्या पर्वामध्ये आपल्याला हे 24 संघ खेळताना पाहायला मिळतात.
प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ खेळत आहेत. यावेळी फुलटॉस आहे, प्रॉपर टायमिंग नाही झालाय. मुख्य व्यासपीठावर सन्माननीय श्री मंदार जोशी नाडन, श्री योगेश दुबकर, श्री मकरंद फडके, श्री सुनील मराठे यांचं आगमन झालेलं आहे. शब्द सुमनाने आम्ही सर्वप्रथम सरचे स्वागत करतो. यावेळी समोर खेळलाय, बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय आणि या बॉलला फेकलाय बाउंड्रीच्या बाहेर. मिळतात धावा 6. एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. धावपलक 7 या आकड्यावर पोहोचलाय. आमच्यासोबत गुणलेखन करण्यासाठी आमच्या समवेत जोडली जात आहेत विजय गुरव सर, समालोचन कक्षामधून मराठी समालोचक पंकज लाड. सर्व क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग देखील जोडत आहेत आमच्या समवेत. यावेळी फुलटॉस आहे, गुटना टेकावर तमाशात एक फटका बसलाय. उंची पाहायला मिळेल, दुरी आहे की नाही. कॅच तर सोडली आहे की मॅच सोडली आहे. सोडशील झेल तर होशील फेल. कॅच घेणं महत्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. परंतु 2 धावा आल्यात. 2 धाव्याने सांघिक धावपलक 9 या आकड्यावर पोहोचलाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा काही संपलाय. 5 षटकांचा सामना आहे. परंतु जर पहिले दत्तसाई नाडन संघ थोडासा बॅक फुटला पाहायला मिळालाय, कारण कमी धावा त्या टीमने बनवल्यात. परंतु पंचांचा सिग्नल लेफ्टीच्या बाहेर बॉल पिचिंग गेलाय. हेच तर क्रिकेट आहे. पहा ना, दत्तसाई नाडन टीमने 104 धावा पहिल्या मॅच मध्ये बनवल्या होत्या. परंतु आत्ता जर पाहिलं तर फक्त 34 धावा या 5 षटकामध्ये बनवल्यात. कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला कधीच वेळ लागत नाही. यावेळी फटका बसलाय, बॅटचा आपला वरती राहिलाय. एसटी रक्षक पकडतो की कॅच पाहिजे, पडले आहेत. बॉलला सुद्धा पाडवलाय. 1 धाव तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा होत आहे. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा फिटनेस आहे. चित्त्याच्या चपाईने, हरण्याच्या चपाईने धाव पूर्ण केली आहे आणि धावपलक 13 या आकड्यावर पोहोचलाय. अशा प्रकारचा खेळ झाला तर असं वाटतंय 5 षटकापर्यंत सामना जाणारच नाही. तिसऱ्या षटकापर्यंत सामना फिनिश करून टाकतील. दत्तसाई नाडन त्यांच्या विरुद्धमध्ये शार्वी स्पोर्ट तिरलोट संघ. हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होणार त्या संघाला, त्या टीमला टाटा बाय बाय, शुभेच्छा द्या त्या स्पर्धेला आणि घरचा रस्ता धरावा लागेल. यावेळी समोर केलाय, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉलला फेकला वाईड स्लॉग बाउंड्रीच्या बाहेर. मिळताय धावा 6 षटकार आणि धावपलक 19 या आकड्यावर पोहोचलाय. श्री मंदार जोशी नाडन भटजी काका आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो अमोलजी घाडी यांना आपल्या शुभ हस्ते श्री मंदार जोशी नाडन भटजी काका यांचं आपण मुख्य व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया, सन्मान करूया. तसेच श्री योगेश दुबकर काका हे सुद्धा उपस्थित आहेत. यांचा सुद्धा आपण मुख्य व्यासपीठात सन्मान करत आहोत अमोलजी घाडी साहेबांच्या शुभ हस्ते. तसेच श्री मकरंद फडके काका हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण मुख्य व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत, सन्मान करत आहोत. आपला अमूल्य व्यापार स्पर्धेसाठी दिलात. आणि तसेच श्री सुनील मराठे काका हे सुद्धा उपस्थित आहेत. अमोलजी गाडी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊया काकांना आणि आपण थेट आता मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिला बॉल डॉट आलाय, दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्यात आणि धावपलक टोटल 21 धावा. 35 धावांचं लक्ष आहे फक्त. 21 धावा झाल्या. स्ट्राईक रेट एला अनिकेत घाडी. यावेळी जर पाहिलं तर प्रॉपर टायमिंग नाही झालाय, घुटना टेकवलाय, परंतु काही तमाशा पाहायला मिळाला नाही. विकेटचं पतन झालंय.
अनिकेत घाडी बाद झालायत. आता जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला देवगडकरांचं लोकप्रिय नाव केतन तिर्लोटकर, फायटर जेट, देवगड तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा असेल, रत्नागिरी यामध्ये ज्याने जाऊन आपल्या देवगडचं नाव, तिर्लोट गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे. फायटर जेट केतन तिर्लोटकर स्ट्राईक एंडला गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला. वेदांत मिराशी हा सुद्धा काही कमी नाही. आयकॉनची भूमिका अनेक वर्षे याने देखील बजावली आहे. यावेळी फुल टॉस, मी आलोय याची चाहूल करतायत. याही बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. धावपलक 27 या आकड्यावर पोहोचलाय. दुसरं षटक प्रगतीबद्दल मी अगोदरच उल्लेख केला, हा सामना 5 षटकापर्यंत जाणारच नाही. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ती सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, 18 धावा लेग बाईचे एकदम म्हणजे 19 धावा ह्या पहिल्या षटकामध्ये होत्या. यावेळी समोरच्याने खेळलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंगॉन आहे परंतु बीट झालाय, बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2026 चौकार. धावपलक 31 या आकड्यावर पोहोचलाय. म्हणजे आता जर पाहिलं फक्त 4 धावांचीच गरज आहे. फायटर जेट कशा प्रकारे सामना फिनिश करणार, MS धोनी स्टाईलने सामना फिनिश करतील का पाहायचं आहे. परंतु यामध्ये जो संघ विजय होणार तो क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचणार. यावेळी शॉर्ट पिच बॉल परफेक्ट डिलिव्हर केलाय. हाय हॅलो सिटी वाजवत फुंकर मारत सुगंध देत बॉल एसटी रक्षक यांच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल आलाय. दुसऱ्या षटकाची सांगता झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक 31. या षटकामध्ये 12 धावा आल्यात. एक विकेट सुद्धा घेतलाय. वेदांत मिराशी याने अनिकेतला बाद केलाय. नंतर फायटर जेट दाखल झाले आणि 3 बॉलमध्ये 10 धावा केतनने बनवल्यात. परंतु आता राज तिर्लोटकर स्ट्राईक एंडला. रोहन आहे, यावेळी फटका बसलाय. आणि जर पाहिलं तर एसटी रक्षक याने ही कॅच पकडली आहे. विकेट डाऊन झाली आहे. राज तिर्लोटकर हे मात्र डगआउट बॉक्स मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 6 धावांचं योगदान त्यांनी दिलंय आणि ते बाद झाले आहेत. फक्त 4 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज दाखल झालेत. रोहित मांडवकर, यावी रोहित मांडवकर काय स्ट्रोक केलाय. वाह, MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केला. एक बॉल साठी मैदानामध्ये गेला परंतु त्या बॉलला फेकलाय लांब जा आणि शोधून घेऊन एवढ्या दूरवर खेळलाय आणि संघ विजयी झालाय. शार्वी स्पोर्ट्स तिर्लोट संघ विजेता संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दत्तसाई नाडन, आपण सुद्धा चांगला खेळ केलात. परंतु जर पाहिलं तर विजय आणि पराभव हे 2 बाजू असतात. त्या पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय. दत्तसाई नाडन या टीमला आपण निराश होऊ नका. मैदानातील क्रिकेट हरला तरी चालेल परंतु मनामधील क्रिकेट हरू नका. प्रत्येक वेळी आपणच जिंकू असं नाही. म्हणून गावासाठी क्रिकेट खेळण्याकडे थांबवू नका. जिंकल्यावर तर सर्वच येतील तुमच्या सोबत, म्हणून गावातील विरोधकांसोबत कधी भांडू नका.